जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 15वा. आत्मदशक. समास 10वा. सिद्धांत निरूपणा. श्रीराम समर्थ. गगनी अवघेची होत जाते, गगना ऐसे तगे नाते, निच्छळी चंचळ नानाते, येणेची न्याय. समर्थांनी या समासामध्ये माणसाचं मन हे विचारी असलं पाहिजे. त्यांनी आकारापलीकडे गेलं पाहिजे. तेने आपण आपलं चंचलत्व थांबवलं पाहिजे आणि निश्चळ परब्रह्माकडे स्थिर झालं पाहिजे. असा नानाविध प्रकारचा विचार या समासामध्ये समर्थांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून आपण सर्व या समासाचा आज आरंभ करत आहोत. गगनी अवघेची होत जाते, गगना ऐसे तगे नाते, निच्छळी चंचळ नानाते, येणेची न्याय. थोडं समजून घेण्यासारखा भाग आहे. समर्थांनी अध्यात्म सांगितलं, पण त्या अध्यात्मासाठी आधार मात्र ह्या आपल्या दृश्य जगताचा घेतलेला आहे. मायेशिवाय आम्हाला परब्रह्म कळायचा नाही, म्हणून सगुणाचा आधार, सगुणाचे निसंगे, निर्गुणे पाविजे निर्धारे. आपण सगुणाचा आधार घेतलेला आहे, कारण आधार ही शिडी आहे. म्हणून समर्थ त्या शिडीचाच वापर इथे करतात आहे. ते म्हणतात आहे, आपण डोळ्यांनी गगन पाहतो, गगनी अवघेची होत जाते, गगनी ऐसे तगे नाते, निच्छळी चंचळ नानाते, येणेची न्याय. आकाशामध्ये अनेक गोष्टी घडत असतात, पण त्या अनेक गोष्टी घडत असताना सुद्धा आकाशाचं जे मूळ स्वरूप आहे त्यात बदल नाही आहे. आकाश आहे तसंच आहे. म्हणून आपलं अंतःकरण, आपलं मन, आपलं चित्त इतकं स्थिर करा की त्या भगवंताला तुमच्या चित्तामध्ये राहण्यासाठी, वसण्यासाठी, थांबण्यासाठी त्याला संधी द्या. आपण मायेमध्ये अडकल्यामुळे, मायेच्या पातळीवर आपण सदैव विचार करत असल्यामुळे आणि इंद्रिय सांगतील त्या सत्यत्व आम्ही दिल्यामुळे बरेचदा गोंधळ होतो आपला. आज बाहेर जर पाहिलं तर आकाशामध्ये सूर्य नाही आहे, ढग आलेले आहेत. पण हे ढग आहेत म्हणून आकाश आपल्याला कसे दिसते तर समर्थ म्हणतायत, अंधार दाटला बळे, वाटे गगन जाले काळे, रवी किरणे ते पिवळे, सवेची वाटे. आज आकाशामध्ये आम्हाला सूर्य दिसत नाही, सगळीकडे काळोख दाटून आलेला आहे, काळे ढग आलेले आहेत, पाऊस पडण्याची शक्यता आहे. मग अशा वेळी आम्हाला गगन कसे दिसते आहे हो? तर गगन हे त्या काळ्या ढगांमुळे काळं झालेलं आहे. पण सूर्य उगवल्याबरोबर समर्थ म्हणत आहेत, रवी किरणे ते पिवळे, सवेची वाटी. मग आता हे गगन काळं आहे की पिवळं आहे? पुढे म्हटलं आहे, उदंड हिव जेव्हा पडिले, गमे गगन थंड झाले, उष्ण झळेने वाळले, ऐसे वाटे. काय त्या गगनाचं सामर्थ्य आहे. समर्थ म्हणतात, थंडी पडली तर त्या थंडीचा परिणाम त्या गगनालाही झाला की काय असे वाटते. आजूबाजूचे गगन सुद्धा थंड वाटू लागते. उष्णता निर्माण झाली की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वारा वाहू लागला, त्या उष्ण झळांमुळे आम्हाला ते गगन मात्र अत्यंत तापलेलं वाटतं. मग ते गगन थंड आहे की तापलेलं आहे? ते गगन काळं आहे की पिवळं आहे? पुढे त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. ऐसे जे काही वाटले ते झाले आणि गेले, आकाशा सारिखे तगले, हे तो घडेना. असा बदल झाला खरा, परंतु मूळ जे त्याचं स्वरूप आहे त्यात कधीच बदल होत नाही. आकाशासारिखे तगले, हे तो घडेना. आकाश तसं होईल का कायमस्वरूपी? तगत नाही, ते टिकत नाही. त्यात बदल होत राहतात, परंतु तो बदल होतो तो आमच्या दृष्टीचा भास आहे. मुळामध्ये आकाश ना पिवळा आहे ना काळा आहे, ना थंड आहे ना गरम आहे. आकाश आहे तसंच आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, उत्तम जाणीवेचा जिनस,
समजो न पाहे सावकाश, निराभास ते आकाश भास मिथ्या. म्हणून आमचे अंतःकरण हा आकाशाचा एक घटक आहे. त्यामुळे अंतःकरणामध्ये मुळात आमच्या सत्स्वरूपामध्ये आकाशात जसा बदल होत नाही, तसे आमचे अंतःकरण जे मुळात शुद्धच आहे, त्यामुळे काहीही फरक पडत नाही. फक्त निरभ्र झालं की आकाश निळं वाटतं. तसं आमच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, दंभ, अहंकार, कुठलाही विकार जर नसेल तर ते अंतःकरण परमशुद्ध होते. म्हणून इथे म्हटलं आहे, ते उत्तम जाणीव, तिथे ती उत्तम जाणीव होते. उत्तम जाणीवेचा जिनस समजो न पाहे सावकाश, निराभास ते आकाश भास मिथ्या. समर्थांनी त्याला असत्य म्हटलेलं नाही आहे, त्याला मिथ्या असं म्हटलेलं आहे. मिथ्यामध्ये असल्यामुळे खूप मोठा फरक आहे, मिथ्यामध्ये आणि असत्यामध्ये. असत्य या शब्दाचा अर्थ ज्याचं अस्तित्व नाही, ज्याला अस्तित्व नाही त्याला असत्य म्हणतात. मिथ्या त्याला म्हणतात अस्तित्व आहे पण तुम्हाला दिसते तसं नाही आहे, म्हणून त्याला मिथ्या असं म्हटलेलं आहे. म्हणून त्याला भास म्हणतात. हे जगत भासमान आहे, असत्य म्हटलेलं नाही. हे जगत मिथ्या आहे असं म्हटलेलं आहे. जगत असत्य आहे असं म्हटलेलं नाही, ब्रह्म सत्य म्हटलं. जगत मिथ्या म्हटलं, जगत असत्य म्हटलं नाही, ब्रह्म सत्य जगत मिथ्या. जगताला मिथ्यत्व दिलेलं आहे. ते मिथ्यत्व कसे प्रगट होते तर नाना प्रकारची उदाहरणं समर्थांनी अनेक समासांमध्ये दिलेली आहेत. जसं आमच्या पायाखाली एखादं शिंपलं आलं, क्षणभर आम्हाला शांती वाटते. दूरवरून वाहणाऱ्या उन्हाच्या दिवसातल्या झाड्या आम्हाला अशा वाटतात की त्यामध्ये पाणी आहे का. त्याला आम्ही मृगजळ म्हणतो. अनेक गोष्टी आहेत. सोन्यावर अलंकाराचा दिसणारा भास हाही मिथ्यत्वच आहे. तुम्ही ज्या दृष्टीने पाहत आहेत तसं ते दिसत आहे. म्हणून तुम्ही या आकार आणि नावाच्या पलीकडे जा, म्हणजे तुम्हाला कळेल परब्रह्म काय आहे, त्याची अनुभूती येईल. म्हणून पुढे सांगितलं आहे, उदक पसरे वायो पसरे, आत्मा अत्यंतची पसरे, तत्वे तत्व अवघेची पसरे अंतर्यामी. पसरणे याचा अर्थ त्यामध्ये ते विलीन होऊन जाणे. ते म्हणतात उदक पसरते, वारा पसरतो, तसा अंतरात्मा अत्यंत पसरतो, तो इतका व्यापक होतो. तत्वे तत्व अवघेची पसरे अंतर्यामी. पुढे समर्थ म्हणतायत, चळते आणि चळे नाते, अंतरी अवघेच कळते, विवरणेची निवळते प्राणी मात्रासी. विवरता सेवटी, निवृत्तीपदी अखंड भेटी, झाली आणि तुटी होणार नाही. जेथे ज्ञानाचे होते विज्ञान आणि मनाचे होते उन्मन, तत्वनिर्शनी अनन्य विवेके होते. वडिलांस शोधून पाहिले, तो चंचळाचे निश्चळ झाले, देव भक्तपण गेले तये ठाई. समर्थाने इथे आणून थांबवलेला आहे. कुठे देव आणि भक्त हे सुद्धा पण निघून जाते. देव राहत नाही आणि भक्त राहत नाही. देव आणि भक्ताचे ऐक्य होते, ती एकरूपता प्राप्त होते. देव भक्तपण गेले तये ठाई. जेव्हा एकरूपता येते, मी ब्रह्म आहे याची अनुभूती येते, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी घडतात. मनाचं उन्मन होऊन जाते, ज्ञानाचे विज्ञान होते आणि प्रवृत्तीची निवृत्ती होते. इथे काही शिल्लक राहत नाही, मी आणि माझा राहतो. आणि ते सांगण्यासाठी सुद्धा कोणी ते शिल्लक नसते. म्हणून तिथे त्रिपुटीचा लय होतो. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. अशा प्रकारे आपल्या अंतःकरणामध्ये खऱ्या भगवंताची आपल्याला जाणीव होऊ लागते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, ठाव म्हणता पदार्थ नाही, पदार्थ मात्र मुळी नाही, जैसे तैसे बोलो काही कळावया.
समर्थ म्हणतायत मी आता ज्याच्याबद्दल सांगतो आहे तो पदार्थ मुळात नाही आहे, पण आता नाही आहे म्हणून म्हटलं तरी सांगण्यासाठी मात्र आम्हाला मायेचा आधार घ्यावा लागतो आहे. शेवटी समजून सांगण्यासाठी मला शब्दाचा आधार घ्यावा लागतोय की नाही. मग शब्द हे मायेच्या अधीन आहेत. ज्या ज्या गोष्टी मायेच्या अधीन आहेत त्या सगळ्यांचा आधार घेतो आहे आणि उदाहरणासह समजून सांगतो आहे. शेवटी समजून सांगण्यासाठी काहीतरी घ्यावं लागेल की नाही. मुलाला गणित शिकवायचं आहे, मग आपल्याला गणित सोडवताना एक्स घ्यावा लागतो की नाही. तसा क्ष घेऊन क्ष सुद्धा कल्पित आहे. तसा आम्ही या कल्पित गोष्टी सुद्धा हाताशी घेऊन आम्ही अकल्पित गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. शेवटी गणित सुटलं पाहिजे. आणि ते गणित सुटणं म्हणजे काय तर ही माया मिथ्या आहे आणि हे ब्रह्म सत्य आहे. इथं गणित सुटलेलं आहे म्हणून पुढे म्हटलं आहे, अज्ञान शक्ती निरसली, ज्ञान शक्ती मावळली, वृत्ती शून्य कैसी झाली, स्थिती पहा. शेवटी माणसाने वृत्ती शून्य होणे गरजेचे आहे. अज्ञानाने सुद्धा माणूस बंदीच होतो आणि ज्ञानाने सुद्धा तो अडकतो. म्हणून ते ज्ञानही मावळलं पाहिजे आणि अज्ञानही संपलं पाहिजे. मोठी कठीण परिस्थिती आहे. असं जेव्हा होईल तेव्हा वृत्ती शून्यता निर्माण होईल. मुख्य शक्तिपात तो ऐसा, नाही चंचळाचा आवडसा, निवांती निवांत कैसा निर्विकारी. आपल्या अंतःकरणामध्ये वास करणारा अंतरात्मा आणि वास करणारा तो शिव, जगदांतरामध्ये वास करणारा तो शिव, आपल्या अंतरातला जीव, या दोघांचं व्यापकत्व, मूळ त्याचं स्वरूप निर्विकारी आहे. त्याला कुठलाही विकार नाही. तुम्ही विकार निर्माण केला आहे. पाण्याला लहरी दिसत आहेत, आम्ही त्याला लहरी म्हणतो आहे. पाण्यावर बुडबुडे दिसतात आहे, आम्ही त्याला बुडबुडे म्हणतो आहे. पण ते बुडबुडे पण नाहीत, त्या लहरी पण नाहीत. मुळामध्ये ते पाणी आहे. ते वाऱ्याच्या मुळे त्यामध्ये होणारा तो बदल आहे. म्हणून मायेच्यामुळे आम्हाला ब्रह्म गढूळ झाल्यासारखे वाटते. ते ब्रह्म गढूळ नाही आहे. आपल्या बादलीमध्ये घेतलेलं पाणी, त्या पाण्यामध्ये हात फिरवला तर त्या पाण्यामध्ये असलेला चंद्र सुद्धा आम्हाला हलताना दिसतो, कारण पाणी हलते आहे. आम्ही म्हणतो चंद्र हलतो आहे, लहान बाळ म्हणते चांदो मामा हलत आहे, पण तसं नाही आहे, तर ते पाणी हलत आहे. तसंच त्या रामायणामध्ये म्हटलं होतं ना, श्रीरामचंद्रांनी मला चंद्र पाहिजे. आई म्हणाली कसा द्यावा याला बरं चंद्र, आता तो बालहट्ट आहे, पूर्ण केला पाहिजे. आणि हट्ट प्रसिद्ध आहेत, राजहट्ट आणि बालहट्ट, स्त्रीहट्ट. याचा बालहट्ट कसा पूर्ण करावा तर तिने घरातून परातभर पाणी आणलं आणि ते अंगणात ठेवलं आणि त्याला म्हटलं तुला चंद्र पाहिजे होता ना, हा तो घे चंद्र. त्यावर रामचंद्र टाळ्या वाजवायला लागले. तसंच आहे, मायेमध्ये असलेली जी गोष्ट आहे ती आपलीशी वाटते आणि तो ब्रह्म नाही. ती मायेमध्ये असल्यामुळे त्या ब्रह्मात बदल झाल्यासारखा वाटतो आहे. खरंच त्या आकाशातला चंद्र जमिनीवर आला काय हो? नाही आलाय. मग आलेला असं का वाटतो आहे? याचा अर्थ असा की तो विक्षेप आहे, तो पाण्यामुळे निर्माण झालेला एक भ्रम आहे, भास आहे. तसा आमच्या अंतःकरणामध्ये मायेचा प्रभाव पडल्यामुळे आम्ही मायारूप होऊन गेलेलो आहे. त्या मायेला बाजूला केलं की तो चंद्र जिथल्या तिथेच आहे. पाणी बाजूला केलं की चंद्र जिथल्या तिथे आहे. आमची माया बाजूला केली की आमचं जे मूळ स्वरूप, परब्रह्म स्वरूप आहे, की आम्ही इथेच आहोत, कुठे गेलो नाही. काही करायचं काम नाही, ते समजून घे म्हणजे सगळे प्रश्न मिटतील. म्हणून समर्थ पुढे म्हणता आहे, चंचळाची विकार बालटे, ते चंचळची जेथे आटे, चंचळ निच्छळ घनवटे, हे तो घडेना. महावाक्याचा विचारू, तेथे संन्यासाच अधिकारू, दैवी कृपेचा जो नरू, तोही विवरण पाहे. श्री समर्थांनी या समासामध्ये महावाक्याचा विचारू,
तेथे संन्याशाचं अधिकारू. महावाक्ये 4 सांगितली आहेत. प्रत्येक वेदाचं स्वतंत्र असं महावाक्य आहे आणि ते महावाक्य म्हणजे सिद्धांत आहे. त्या सिद्धांतामध्ये कधीही बदल होत नाही. दृष्टांतात बदल होईल. एखादी गोष्ट तुम्हाला समजून सांगायची असेल, मी नानाविध प्रकारचे दृष्टांत घेईन, या दृष्टांतात बदल होतो. सिद्धांत बदलत नसतो. उलट सिद्धांत समजून सांगण्यासाठी दृष्टांत वापरला जातो. माया कळावी यासाठी मायेची अनेक उदाहरणं सांगता येतील. ब्रह्म कळावा यासाठी मायेचा आधार घेऊन ब्रह्म सांगितलं जाईल, परंतु त्या ब्रह्मात बदल नाही आहे. ब्रह्म ते निश्चळ आहे, निर्विकारी आहे, निरंजन आहे. जसं आहे तसंच आहे, त्यात बदलच नाही. मागच्या समासात पाहिलं व याही समासाच्या आरंभी आपण पाहिलं की आकाशाला आम्हाला नानाविध प्रकारचे रंग बदलताना दिसतात. पण आकाश काळ नाही, काळं नाही ना निळ नाही. ते आकाश जसं आहे तसंच आहे. पण मायेमुळे आम्हाला तो बदल दिसतो आहे. त्याप्रमाणे आमच्या चित्तामध्ये जो परब्रह्म आहे, त्या परब्रह्मामध्ये मायेमुळे आम्हाला बदल झालेला दिसतो आहे. समर्थ म्हणतात, ब्रह्म तोच आहे आणि त्याच ब्रह्माचा तो वंश आहे. याच एका वाक्याचं विवरण 4 वेदांनी केलेलं आहे. ऋग्वेद म्हणतो आहे, ज्ञानालाच ब्रह्म म्हटलं आहे. मी ज्ञान स्वरूप आहे, मला ज्ञान झालं तेच ब्रह्म आहे. पुढे यजुर्वेदामध्ये अहम ब्रह्मास्मी असा शब्द आलेला आहे. मी ब्रह्म आहे हे यजुर्वेद सांगते आहे. तर सामवेदामध्ये तू तेच आहेस हे सुद्धा ज्ञान आहे. अशा प्रकारे 4थ्या अथर्ववेदामध्ये 4था महावाक्य आहे, हा आत्मा ब्रह्म आहे. अशा 4ही महावाक्याचं विवरण आणि चिंतन समर्थ म्हणता आहेत, येथे संन्याशास अधिकार असणे याचा अर्थ त्यांनी ते ग्रहण करावं. जसा लहान मुलाचा अधिकार आहे शिक्षकांकडून शिकावं, श्रोत्यांचा अधिकार असतो, तो अधिकार पाहावा लागतो आणि मग त्या वाक्याला वक्त्याला बोलावं लागतं. त्याची योग्यता त्यांचा तो अधिकार आहे. तसं संन्यासी ग्रस्ताची ती योग्यता आहे. हे 4 महावाक्य त्यांना कळतात. आणि संन्यासाचं वर्णन करताना समर्थांनी कोणाला संन्यासी म्हणावं तर भगवे कपडे घातले म्हणून संन्यासी का हो? संन्यासासारखं तो राहतो. समर्थ म्हणतात त्याला संन्यासी म्हणता येणार नाही. समर्थ मोठे परखड संत होते. समर्थ असताना त्यांच्या वाणीमध्ये समर्थ सांगत असताना त्यांच्या वाणीमध्ये तलवारीची धार आहे म्हणून समर्थ म्हणतात संन्यासी कोण आहे? पुढे सांगितले समर्थांनी, संन्यासी म्हणजे षडन्यासी, विचारवंत सर्व संन्यासी, आपली करणी आपणासी निश्चयसी. समर्थ म्हणतात षडन्यासी तो संन्यासी आहे. षड या शब्दाचा अर्थ 6 संस्कृतमध्ये होतो आणि न्यासी या शब्दाचा अर्थ त्याग करणे होतो. म्हणून 6 प्रकारचे जे षडविकार आहेत त्या षडविकारांचा जो त्याग करतो तो संन्यासी आहे. म्हणजे गृहस्थ असून सुद्धा तो संन्यासी होऊ शकतो, कारण शेवटी आश्रम बदलवणे हा मानवाचेच काम आहे. हे मानवाचेच काम आहे. जसजशी प्रगती होईल तसा तसा आश्रम बदलत जातो. ब्रह्मचर्याश्रमातून गृहस्थाश्रम आहे, नंतर वानप्रस्थाश्रमातून पुढे संन्यासाश्रम आहे. षडन्यास करणारा तो बहिरंगातून षडन्यासी नसला पाहिजे, अंतरंगातून षडन्यासी असला पाहिजे. त्याचा अर्थ विचारवंत आहे. मी क्रोधाचा त्याग केला तर तो संन्यासातील एक पायरी पूर्ण झालेला आहे. तसं एखाद्याला विविध अंग असतात, तसं संन्यासाला षड अंग म्हटलेलं आहे. त्यातलं पहिलं अंग म्हणजे काम, त्याने काढून टाकला. काम याचा अर्थ कामवासना असा घेऊ नये. काममध्ये सगळ्या कामना, षडन्यासामध्ये क्रोधाचा त्याने त्याग केला आहे. तो क्रोधी नाही तर तो अक्रोधी झालेला आहे, प्रेमळ झालेला आहे, सगळ्यांशी सारखा व्यवहार करतो आहे, कोणाचा त्याला राग येत नाही, प्रत्येक विकारांना त्याने जिंकलेला आहे. म्हणून असा विकारांना जिंकणारा जो आहे त्याला आपण जितेंद्रिय म्हणतो. इंद्रियांना जिंकतो तो जितेंद्रिय.
म्हणून असा जितेंद्रिय तो संन्यासी आहे. अशा वासना जिंकणारा तो संन्यासी आहे. म्हणजे ज्याचं जीवन वासनारहित आहे तो संन्यासी आहे. असा संन्यासी असेल तर तो अशा ब्रह्मवाक्याला समजू शकेल. हे सिद्धांत आहे. पुढे विचारवंत सर्व संन्यासी म्हणजे जगाच्या पाठीवर जेवढे विचारी आहेत ते संन्यासीच आहेत. अविचार असेल तर तो मायेमध्ये अडकेल आणि जो विचारवंत आहे तो मायेचा त्याग करील. किती सोपा आणि सरळ अर्थ दिला आहे ओ समर्थाने. विचारवंत सर्व संन्यासी, आपली करणी आपणासी निश्चयसी. इथे पुन्हा कर्मयोग आलेला आहे. कोणता कर्मयोग? तर आपली करणी. करणी म्हणजे कर्म, आपणापासी म्हणजे कर्मफल ज्यांनी त्याग केलेला आहे किंवा कर्मानुसार ज्याला फळ प्राप्त होते हे ज्याला ज्ञात आहे आणि म्हणून त्याचं कर्म चांगलं असतं. अशा प्रकारे हे सगळं या महावाक्याचे अधिकारी आहेत. म्हणून तुम्ही आम्ही सर्व महावाक्याचे अधिकारी का होऊ शकतो? कारण तिथे विचारवंत. म्हणून समर्थांच्या दासमोदामध्ये असा समास सापडणार नाही जिथे विवेक शब्द नाही, वैराग्य शब्द नाही, सावधता शब्द नाही. समर्थांचे किती आवडीचे शब्द आहेत. अखंड सावधानता, विवेक, वैराग्य. म्हणून समर्थ म्हणत आहेत जगदीश ओळल्यावरी तेथे कोण अनुमान करी. आता असो हे विचारी विचार जाणती. विचारी विचार जाणतात. म्हणून विचारांच्या माध्यमातून त्यांच्या चिंतनाच्या माध्यमातून जगदीश प्रसन्न होतो आणि तो अंतरात्मा प्रसन्न झाल्यानंतर मग अनुमानाला महत्त्व नाही. कारण अनुमान प्राप्त नाही, अनुमान ज्ञान नाही, हे अनुभवजन्य ज्ञान आहे. अनुमान ज्ञान हे तर्काने केले जाते आणि अनुभवजन्य जे ज्ञान आहे ते प्रत्ययाने केले जाते. प्रत्यय ज्ञान आपण म्हणतो त्याला. मला अनुभव झाला आहे, वर्णनाची गरज नाही. हिमालय किती सुंदर आहे याची पुस्तकं वाचायची मला गरज नाही, कारण मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. बासुंदीची मी चव घेतल्यामुळे बासुंदी कशी आहे हे एखाद्या उत्तम गृहिणीने सुगरणीने वर्णन करून सांगण्याची गरज नाही, कारण सुगरणीने तयार केलेला जो पदार्थ आहे तो मी सेवनच केलेला आहे. त्याला म्हणतात अनुभव ज्ञान, प्रत्यय ज्ञान. आणि वर्णन करणे याचा अर्थ तो अनुमान ज्ञान आहे. म्हणून समर्थ म्हणता आहे की इथे अनुमानाचं काम नाही. मी भगवंताचा अनुभव घेतलेला आहे, पण गंमत अशी आहे की ज्याचा अनुभव घेतला ते मला सांगता येत नाही. कितीही मी सांगण्याचा प्रयत्न केला तरी तो लटका होतो. शब्द तिथे फिके पडतात. इतकेच नाही तर शब्दांना तिथे पांगुळत्व येते. म्हणून पुढे म्हटलं आहे जे जे विचारी समजले ते ते निसंग होऊन गेले. देहाभिमानी जे उरले ते देहाभिमान रक्षिती. जे देहाभिमानी याचा अर्थ मी देह आहे यासाठी जे विचार करतात ते त्या देहातच मरतात आणि पुन्हा देह धारण करतात. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम. ज्याची जिथे वासना आहे तिथे तो कायम संपतो. पुढे म्हटलं आहे लक्ष्मी बैसले अलक्ष. आता माझं लक्ष कोणतं आहे तर अलक्ष हे माझं लक्ष झालेलं आहे. अलक्ष म्हणजे परब्रह्म आहे. माझ्या चित्ताने माझ्या मनाने आता त्याच्याशिवाय दुसरा विचार नाही. आता एका मुलीचं लग्न ठरतंय तर आता एक विचारच नवरा. एकच विचार डोक्यामध्ये असतो नवरा, दुसरा विचार नाही. सगळे विचार त्याचेच. त्याप्रमाणे असा जो विचार करणारा आहे तो अलक्षाला प्राप्त करतो म्हणजे परब्रह्माला प्राप्त करतो. लक्षी बसले अलक्ष. उडन गेला पूर्व पक्ष. पूर्व पक्ष म्हणजे माया. हेतुरूपे अंतर साक्ष तोही मावळला. आता विचार करणारा सुद्धा विचार करणं थांबून देतो, कारण तो ज्याचा विचार करतो त्याच्याशी तो एकरूप होतो आहे. तू आणि मी. आता तू आणि मी एक झालेलो आहे. त्यामुळे आता कोणाचं वर्णन करणे नाही आणि ते कोणाला सांगणंही नाही. बरं हे सांगून सुद्धा करणार नाही, कारण सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. या शब्दाचा अर्थ तोच आहे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. असं जे वचन आहे तसं अनुभव घेतल्याशिवाय ज्ञानच नाही.
मुक्याने गुळ खाल्ला कसा सांगावा त्याने. म्हणून पुढे म्हटलं आहे, आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ, काढिता दृश्याचे चळळ अखंड झाले. पृथ्वीचा प्रदेश संपला, माया संपली. पृथ्वी संपली म्हणजे माया संपली. डोळ्यांनी दिसते काय तर पृथ्वी, ती संपली, माया संपली. राहिलं तर काय, तर तो परब्रह्म राहिला, ते तो अखंडची आहे. आता अखंड आहे, खंडच नाही त्याला, तो ते अखंडची आहे, ते तो अखंडची आहे. मन उपाधी लक्षो न पाहे, उपाधी निरासे साहे, शब्द कैसा. उपाधी या शब्दाचा अर्थ प्रकृती आहे. मन कोणाला पाहते, तर प्रकृतीला पाहते. उपाधी निराशेस आहे. आणि जेव्हा उपाधी टाकली जाते तेव्हा तिथे शब्द तरी कसे शिल्लक राहतील, कारण शब्द हे सुद्धा एक उपाधी आहे. मी माझा विचार जर केला तर किती आम्ही आतमध्ये जावं. मी पहिलं कोण, बहिरंगाचा विचार केला तर मी माणूस आहे. तर कुठला माणूस, त्याचं अमुक अमुक नाव आहे. बरं, त्याचं नाव कोणी ठेवलं, तर त्याच्या आई वडिलांनी ठेवलं. त्यांच्या आई वडिलांनी ठेवलेलं नाव बाजूला ठेवलं तर कोण राहिला, मूल झाला. मुलंही काढला तर कोण झाला, तर तो देह राहिला. कुठला देह राहिला, तर स्त्रीलिंगी पुल्लिंगी. स्त्रीलिंग पुल्लिंग बाजूला ठेव, म्हणजे देहाचे जे गुण आहेत, जो गुण आहे देहाचा, ते सगळे बाजूला केलेत. कोण राहिला शेवटी, शेवटी त्याचं जे शेवट आहे तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होत आहे. मग ती मुलगीही नाही, मुलगाही नाही, तो देवही नाही, तो माणूसही नाही, ते रामही नाही, ते कृष्णही नाहीत. मग तो कोण आहे, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. कोण राहणार आहे तिथे, तर समर्थ तीच गोष्ट सांगता आहे. शब्द पर कल्पने पर, मन बुद्धी अगोचर, विचारे पाहावा विचार अंतर्यामी. पाहता पाहता कळू येते, पाहता पाहता चालता बोलता कळायला लागते. वाचेच्या माध्यमातून हळूहळू कळते. आपण म्हणतो अभ्यास करा, कळेल हळूहळू. शब्दांच्या माध्यमातून कळायला लागतं. पाहता पाहता कळू येते, कळले तितुके व्यर्थ जाते. कळले पण ते व्यर्थ जाते. अवघड कसे बोलावे ते कोण्या प्रकारे. अवघड कसे बोलावे ते अवघडच आहे, कारण कळता कळता कळतं की कळल्यानंतर तो अवघड होऊन जाते. काय अवघड होते, तर कळल्यामुळे त्याला आता ते सांगता येत नाही. सांगण्याचे त्याचे सामर्थ्य संपून जाते, कारण एखादी गोष्ट सांगण्यासाठी शब्दाची गरज आहे. आणि जे तुम्ही सांगण्यासाठी प्रयत्न करता आहे ते शब्द देत आहेत, म्हणून सांगता येत नाही. अनेक गोष्टी जगाच्या पाठीवर आहेत की आपल्या एका इंद्रियाने घेतलेला अनुभव दुसऱ्या इंद्रियांना सांगता येत नाही. म्हणून इथे म्हटले आहे की कळता कळता कळते, आणि कळल्यावर ते व्यर्थ जाते, आणि कळतच नाही ते कसे सांगावे ते. म्हणून वाक्यार्थ वाचांश शोधिला, वाक्यार्थ वाच्यांश शोधिला, अलक्षी लक्षांश बुडाला. पुढे समजून बोला कोणीतरी, शाश्वतास शोधित गेला, शाश्वताचा शोध घेतला. तेने ज्ञानी साच झाला, विकार सांडून मिळाला निर्विकारी. दुःस्वप्न उदंड देखिले, जागे होता लटिके झाले. पुन्हा जरी ते आठविले तरी ते मिथ्या. समर्थांनी फार सुंदर दृष्टांत दिला आहे. समर्थ सांगतायत की तुला स्वप्नामध्ये एखादं भयानक दृश्य दिसलं, पण ज्यावेळी स्वप्नात दिसलं त्यावेळे भय निर्माण झाला. पण तो भय कुठपर्यंत टिकलं, जोपर्यंत स्वप्नात आहे तोपर्यंत. स्वप्न तुटलं की भय निघून गेला. पण त्याला आठवते, आता त्याला आठवले तरी त्याला भय नाही वाटत. आठवेल हा भाग वेगळा, पण तसं या जगताला, या जगतामध्ये असलेल्या सगळ्या घटनांना ते हे स्वप्नवत आहे. हे एकदा मी जाणलं तर याचं जरी मला आठवलं तरी असलं तरी त्याचं दुःखही नाही आणि सुखही नाही. म्हणून मनुष्य सुखदुःखात विसरतो, भयातीत होतो. म्हणून समर्थ म्हणतात, त्या भवाच्या अभये काय भीतो सलंडी, धरी रे मनाधीर धाकासी सांडी. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये म्हटलं आहे. केव्हा तो धाकाला सांडू शकतो, जेव्हा तो स्वप्नातून जागा होतो. तसं आम्ही जाग झालो की आम्हाला या जगाची भीती नाही. म्हणून इथे म्हटलं आहे, दुःस्वप्न उदंड देखिले, जागे होता लटिके झाले, आणि पुन्हा जरी ते आठविले तरी ते मिथ्या आहे.
हे त्याला कळतं आहे. प्रारब्ध योगे देह असे. तसा आमचा देह हा लटका आहे. तो लटका असताना सुद्धा आम्हाला खरा वाटतो आहे. प्रारब्ध योगे देह असे, अशेष अथवा नासे, असे अथवा नासे, विचार अंतरी बैसे चळे नायसा. जरी देह असला तरी तो देहातीत असतो. देह नसला तरी त्याला त्याचा फरक पडत नाही. म्हणून म्हणतायत असे अथवा नासे. असलं काय आणि नसलं काय, देह जाओ अथवा राहो, पांडुरंग स्थिर हो. याचा अर्थ काय तर मी परब्रह्मी स्थिर झालेलो आहे. आता मला याची चिंता नाही. देहाची चिंता कोणाला असते? जो देहात असतो, जो देहातीत झालेला आहे. तो देहाकडे पाहतानाच मिथ्या समजतो आहे. म्हणून जेव्हा युद्धावर जाणारे जे सैनिक असतात ते युद्धात जाताना त्यांना देहाचे भान नसते. देहभान असलं की युद्धच करू शकत नाही. या जगामध्ये जितके महान लोक होऊन गेले, जेव्हा ते देहातीत झाले तेव्हा त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झालं. म्हणून समर्थ म्हणत आहेत, देहातीत होऊन सारे जीव शिवाला जोड झाले, तरी मी पण सोडावे. म्हणून पुढे म्हटलं आहे, बीज अग्नीने भाजले त्याचे वाढणे खुंटले, ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. बीज भाजलं की ते उगवत नाही. हे जसं त्रिकालवादी सत्य आहे त्याप्रमाणे आमच्या वासनेचं बीज जर जळलं की पुन्हा जन्म नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाई. मग रामनामी उपाधी आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तुका म्हणे साधन सुगम गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य आहे. पूर्व पुण्य असल्याशिवाय ते ऐकायला बसत नाही. पूर्व पुण्य असल्याशिवाय निरूपण ऐकायची इच्छा होणार नाही. पूर्व पुण्य असल्याशिवाय प्रवचन ऐकण्याची इच्छा होणार नाही. पूर्व पुण्य असल्याशिवाय कीर्तन ऐकण्याची इच्छा होणार नाही. परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. आमचं कर्म आडवं येते म्हणून आम्हाला त्या यूट्यूबवर जाऊन आम्हाला श्रवण सर्च करता येत नाही. काय कारण त्याला? जर आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम निघालं आहे याचा अर्थ आमचं पूर्व पुण्य आहे, नाहीतर त्याच्याबद्दल आकर्षण सुद्धा वाटणार नाही. समर्थ पुढे म्हणतायत, विचारे निश्चळ झाली बुद्धी, बुद्धी पासी कार्यसिद्धी. पाहता वडिलांची बुद्धी निश्चळी गेली. शेवटी आमचा अंतरात्मा जेव्हा भगवत रूप होऊन जाईल किंवा अंतरात्मा हा मुळामध्ये तो भगवंतच आहे त्याची त्याला जाणीव होईल, तेव्हा निश्चळास ध्यातो तो निश्चळ. निश्चळ असेल तर तो निश्चळाचं ध्यान करेल. चंचळास ध्यातो तो चंचळ. जो चंचळाचं ध्यातो तो चंचळ आहे. भूतास ध्यातो तो केवळ भूत होय. म्हणून पंचमहाभूतांमध्ये अडकणारे ते पंचमहाभूतातच राहतात. त्यांना तेच खरे वाटते. जे चंचळात अडकतात ते चंचळीच राहतात. म्हणून जे निश्चळी आहेत ते निश्चळामध्ये स्थिर होतात. आम्ही मुळात निश्चळ आहेत, त्यामध्ये आपण स्थिर व्हावं असं समर्थ सांगतात. जो पावला सेवटवरी, तयास हे काहीच न करी. अंतरनिष्ठा बाजीगरी तैसी माया. बाजीगरी जादूगराचे खेळ असतात, गारुडीचे खेळ आहेत, तसा आहे हा. तो खेळत असताना खरा वाटतो. खेळ संपला की तो खोटा होऊन जातो. करणाऱ्यालाही माहीत असते हा खोटा आहे, पाहणाऱ्यालाही ते खरे वाटते. जेव्हा पाहणाऱ्याच्या लक्षात येईल की हे सर्व खोटं आहे तेव्हा त्याचा भय निघून जातो आणि त्याची चिंता निघून जाते आणि त्याचं आकर्षणही निघून जाते. याचा अर्थ ते सत्य समजावं. म्हणून समर्थ म्हणताय, सत्य समजून घ्या. मिथ्या ऐसे कळो आले. जर मला मिथ्या आहे हे कळलं की मग भयच राहिला नाही. सापावर पाय पडला, भय केव्हा वाटला? जेव्हा पडला तेव्हा वाटला. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की तो साप नाही दोरी आहे तेव्हा भय पळाला. जेव्हा मिथ्या आहे हे कळल्यानंतर मग कशाचं भय? म्हणून समर्थ म्हणता आहेत, तुझा देह मिथ्या आहे. पंचमहाभूत मिथ्या आहेत. जग मिथ्या, फक्त ब्रह्म सत्य आहे. कारण तो शिल्लक राहणार आहे. बाकी सगळं संपणार आहे. तुझ्या डोळ्यांनी दिसते म्हणून तुला ते खरे वाटते आहे.
जे दिसत नाही ते खरं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, मिथ्या असे कळो आले, विचाराने सदृढ झाले. आता विचाराने ते सदृढ होईल. आता कळणे भाग वेगळा आणि विचाराने ते सुदृढता प्राप्त होणे हे वेगळं आहे. आपण म्हणतो ना की आम्ही सदृढ झालो, याचा अर्थ सशक्त झालो. तसा तो विचार सशक्त होणे, ऐकून काय फायदा? ते मनावर इतकं ठासून बसलं पाहिजे की त्याच्याशिवाय जगात खरंच नाही. ते मनाला पटलं पाहिजे. प्रत्येक कृती करताना तो विचार तुमच्या मनात असला पाहिजे. आपलं कर्म न टाकता, आपले काम न सोडता, जगाला मिथ्या मानून मिथ्यत्व त्याला देऊन आपण त्यामध्ये यशस्वी होता आलं पाहिजे. आपण म्हणतो ना की तो उसाच्या मळ्यात जातो पण तो पाचोळा अंगाला लागू देत नाही. याचा अर्थ असा की आम्ही मायेमध्ये फिरतो पण मायेचा स्पर्श होऊ देत नाही. त्या आंब्याचं बीचं उदाहरण घ्या. आंब्याची कोय आहे, पिकलेल्या आंब्याची कोय. तुम्ही आंबा खाल्ल्यानंतर त्यात कोयला सगळीकडे चारही बाजूला त्या बीला तो आमरस लागलेला असतो. ती कोय फेकली जात नाही. ती किती वेळ चोखली तरी त्याच्यात तो माणूस अडकून बसतो. मग आमचा जीव तशा प्रकारे त्या मायेत अडकून राहतो. तो निघायलाच तयार नव्हतो. तो इथे असलेल्या या जगतातील या भौतिक सुखालाच तो सुख मानू लागतो आणि त्याचंच रसपान तो करत असतो. माणसाने अमृतामध्ये राहावं, अमृत होऊन राहावं आणि अलगद त्याच्यापासून बाहेर पडावं. जसं चिकूची बी आहे बघा. तुम्ही चिकू फोडल्यानंतर त्या बीला चिकूचा कोणताही प्रकारचा लेश लागलेला नसतो, निर्लेप असते. तसं आपलं मन झालं पाहिजे. जिवो तो ऐसा जिवो, सब कुछ तुम्हारा है. मरो तो ऐसा मरो, जैसा तुम्हारा कुछ भी नहीं. खरंच आहे हो. आम्ही जन्माला येण्याच्या अगोदर कोण होतं? आई नव्हती, बाबा नव्हते, बहीण नव्हती, भाऊ नव्हता, काका नव्हते, देह नव्हता, घरदार नव्हतं, कोणीच नव्हतं. आणि जन्म झाल्यावर हे सगळे जन्माला आले. ज्या दिवशी माझा जन्म झाला त्याच दिवशी सगळी नाती जन्माला आली. ज्या दिवशी मी जन्माला आलो त्या दिवशीच हा सगळा मायेचा पसारा जन्माला आला. आणि मी जेव्हा देह ठेवणार आहे त्या क्षणाला हा सगळा मायेचा पसारा संपणार आहे. सगळं संपलं. मग कशाला या भ्रमाला, या स्वप्नाला तुम्ही खरं मानता? खरी जागृती ती आहे की डोळे उघडल्यानंतर दिसणारं हे जगत मिथ्या आहे हे कळलं, तेव्हा ती खरी जागृती आहे. आम्ही जागृत होणे ही खरी जागृत अवस्था आहे. म्हणून समर्थ म्हणत आहेत की कधी कळेल? जेव्हा तो विचार तुमच्या मनामध्ये ठासून भरलेला असेल. म्हणून पुढे म्हटलं आहे, उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजने वाढवावे, अंतरी विवेके उमजावे, सकळ काही. समर्थांनी उपासनेवर भर दिला आहे. उपासना ज्यांच्या आयुष्यामध्ये अखंड आहे तो मनुष्य जीवनामध्ये कधीच भटकू शकत नाही. म्हणून नित्याची उपासना म्हणजे आमच्या 24 तासाचा विचार दृढ करणारी आहे. आम्ही 24 तास कुठलंही काम करा पण आमची अर्ध्या तासाची उपासना 24 तास तुम्हाला फिल्डिंग करत असते. आणि दिवसातून एकदा बॅटरी चार्ज करतो आणि 24 तास आपण दिवसातून एकदाच बॅटरी चार्ज करतो आणि 24 तास मोबाईल वापरतो. काय तर आम्ही बॅटरी चार्ज केली होती. उपासना म्हणजे मनाची बॅटरी चार्ज करणे आहे. आणि कशासाठी चार्ज करणे आहे? तर मी भगवंताचा आहे आणि मी भगवंत आहे हे ब्रह्मवाक्य आहे. हे सगळं दिसणारं जगत मिथ्या आहे. बॅटरी चार्ज करण्याची जागा आहे. सकाळी उठल्यावर आमच्या लक्षात ठेवावं की ही सगळी कामं उठल्याबरोबर काय करणार आहे आपण? तर कामाला लागणार आहोत. एक एक काम पूर्ण करणार आहोत. जसं एखाद्या नाटकामध्ये एखादा कलाकार, कुणी राजा असतो, कुणी प्रधान असतो, कुणी सेवक असतो. प्रत्येक जण आपापलं पात्र करत असतो. खरा कलाकार आपलं पात्र उत्तम रचवतो. पण रचवणाऱ्याला, त्या कलाकाराला अंतरी मात्र ठाम माहीत असतं की मी हा नाही आहे. म्हणजे राजाचा पेहराव घालून, राजाची ॲक्शन करून, राजाची सर्व वाक्य करून, पण त्याला माहीत असते की हे नातं फक्त 3 तासाचं आहे. नाटकानंतर पडदा पडला की मी पुन्हा माझा आहे तोच आहे. त्याप्रमाणे मी माझ्या अंतरी, मी परब्रह्म स्वरूप आहे. या मायेमध्ये प्रारब्ध योगाने आलेला आहे. याचा आणि माझा काही एक संबंध नाही. मी हे सोडून जाणार आहे. आणि लोक मला जरी ते समजत असेल तरी देखील मी तो नाही आहे. तो मी नव्हेच. खरंच आहे तो मी नव्हेच. मी कोण आहे?
तर मी परब्रह्म स्वरूप आहे. मी आठवण ठेवणे याचा अर्थ उपासना करणे आहे. उपासनेला दृढ चालवावे हे जे समर्थ सांगतात. उपासनेचा मोठा आश्रयो उपासनेविन निराश्रयो उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. कितीही करा, ज्यांनी उपासना सोडली ना, जो थांबला तो संपला. म्हणून थांबू नका. जोपर्यंत तो देहात आहे तोपर्यंत उपासना चालू असली पाहिजे. आणि ज्या दिवशी देह काम करणार नाही तेव्हा मन काम करील. मग गरज नाही पडणार देहाची. हातात माळ घेण्याची गरज पडणार नाही. हातात माळ नाही घेतली तरी अंतरी आमची माळ चालू राहील आणि ब्रह्म स्वरूप होऊन जाईल. समर्थ म्हणता आहेत, अशा प्रकारे उपासनेचे उत्तीर्ण व्हावे. आणि नुसतं मी उपासना करून चालणार नाही. आता पुढचा टप्पा दिलाय समर्थांनी, भक्तजने वाढवावे. ही उपासना मी करून चालणार नाही. माझ्या बरोबर इतरांच्या कल्याणाचा विचार करेन, इतरांना सन्मार्गाला नेईन, म्हणून उपासनेची गरज आहे. तर समर्थ म्हणता आहेत, मी करेन, मी अखंड ठेवीन आणि इतरांना अखंड ठेवण्यासाठी सांगेन. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. ते हे आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, भक्तजने वाढवावे, अंतरी विवेके उमजावे सकळ काही. अंतरी विवेक उमजणे, मनामध्ये विवेक जागृत ठेवणे. कुठला विवेक आहे की मी मायेत अडकणार नाही. मला कुणीही कितीही गुलगुलचे दाखवले तरी मी अडकणार नाही. हे स्वतःच्या मनाला सांगा, एकट्यास सांगा. शिष्यास एकांती बसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे. ही सांगण्याची गोष्ट नाही, ही स्वतःच्या आत्मचिंतनाची गोष्ट आहे. ही साधनेशिवाय जमत नाही, म्हणून साधना करावी. आम्ही अष्टांग योग जे म्हणतो त्या अष्टांग योगाचा विचार करावा. आणि त्या अष्टांग योगामध्ये नुसते यम, नियम, आसन आणि प्राणायाम इथेच थांबू नका, तर ध्यान, धारणा, समाधी पण पुढे आहे. ती अवस्था आम्हाला प्राप्त व्हावी त्यासाठी एकांत बसता आलं पाहिजे, मन शांत करता आलं पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपणाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.